रात्रीचे 1:30 वाजलेत. लिटरली माझी झोप झाली नाही आहे. झोपलो होतो 10 वाजता आणि 1 वाजता मला जाग आली. कधीही माझ्याबरोबर असं झालं नाही आहे की दुसऱ्या दिवशी राईड आहे आणि मला शांत झोप लागली आहे. इट्स ऑलवेज अबाउट द एक्साइटमेंट. जस्ट आता गरमागरम चहा बनवून घेतला, कारण की चहाशिवाय तर बाबा आपल्या पुणेरी माणसांचा दिवस चालू होत नाही. सो आजचा जो प्लॅन आहे, मी चाललो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला, जे आहे केवडिया गावात गुजरातमध्ये. सो प्लॅन असा होता की आधी एक तर कुठली गाडी घेऊन जायचं, हिमालयन घेऊन जायचं का कॉन्टिनेंटल GT घेऊन जायचं. हिमालयन तर अप्रतिम टूरर आहे, गाडीत पॉवर चांगले, सगळं अप्रतिम आहे. पण असं झालं की GTला लोक म्हणतात यार की अनकम्फर्टेबल असेल गाडी लॉंग डिस्टन्स राईडसाठी. पण आता त्याचाच आपण शोध लावूया की बाबा ती गाडी खरंच कम्फर्टेबल आहे का, रिस्ट पेन होतं आहे, बॅक पेन होतं आहे, काय होतं आहे. मस्त झालं आहे चहा बाय द वे. GTचं कसं आहे ना, बऱ्याच गोष्टींवरती डिपेंड करतं की तुम्हाला बॅक पेन होतो आहे का रिस्ट पेन होतो आहे. सो बेसिकली त्याचे मुद्दे असे असू शकतात की बाबा एक तर रायडिंग पोश्चर काय आहे त्या गाडीचं, जे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की खूप अग्रेसिव्ह आहे. पण तुमच्या शरीराला ती सवय आहे का त्या स्टान्समध्ये बसायची, तो एक मुद्दा आहे. सेकंड इज तुम्ही तुमचे ब्रेक्स कसे शेड्यूल करताय. काही लोक असतात की कंटिन्युअस 3-3 तास ब्रेक घेत नाहीत. पण एफिशियन्सी जर बघितली कुठल्याही गोष्टीची, तर माझ्या मते मी जे फॉलो करतो ते आहे की दर 1 तासाने जरा 10 मिनटं थांबावं. भले हे बघा, एक तर असतं की बाबा तुम्हाला खरंच तिथे जायची घाई आहे का. घाई नसेल तर इट इज ऑलवेज अबाउट द राईड, इट इज नॉट अबाउट द डेस्टिनेशन जसं म्हणलं जातं. सो मी प्रिफर करतो की यार दर 1 तासाने थोड्या वेळ थांबावं. आणि लाईक कम्फर्टसाठी मी एकच मॉड करून घेतला होता. ॲक्च्युली त्याला तुम्ही मॉड पण नाही म्हणू शकाल त्या गाडीसाठी. सो तो आहे त्याचं टुरिंग सीट. टुरिंग सीटनी कसं होतं, एक तर त्याचा फोम जो आहे तो खरंच खूप थिक आहे आणि लाँग डिस्टन्सला तो खरंच कम्फर्टेबल पडेल. आणि सेकंडली डबल सीट यासाठी आहे ते टुरिंगचं की सॅडल बॅग जे असतील माझ्या, त्याला चांगला सपोर्ट मिळेल. स्वतः एक काम करूया आपण, या गप्पांमध्ये आता वेळ नको घालवायला. मी एक माझा मस्त चहा एन्जॉय करतो आणि डिरेक्टली खाली भेटूया जिथे आपण सामान लोड करू गाडीवर. सो सॉरी, ॲक्च्युली मला व्लॉग करता नाही आला जेव्हा मी सामान लोड करत होतो, कारण की इतकं भयानक उकडायला लागलं होतं. काल रात्री पाऊस पडला. सो त्यामुळे या जर्किनमध्ये, या सगळ्या सूटमध्ये व्लॉग करता आला नाही. या नोमॅड नावाच्या सॅडल बॅग्स आहेत, ज्या रायनॉक्सकडनं येतात. आणि ही गॉड्स कंपनीची टँक बॅग आहे. सो एक गोप्रो इथे मी माउंट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. सो लाईकवाईज असा आत्ता एक लुक येतो आहे गाडीचा. आत्ता मी आहे देहूमध्ये. सो आता आपण पहिला स्टॉप मे बी जर का लागला तर आपण लोणावळ्यामध्ये घेऊया. जर का लोणावळा नाही तर मग पुढे आपण लाईक खंडाळा किंवा खोपोलीमध्ये आपण फर्स्ट स्टॉप घेऊया. सो चला, राईडवरच भेटूया परत. सो आत्ता मी पोचलो आहे पनवेलला. मी तुम्हाला जसं म्हणलं होतं की मी बाबा 1-1 तासाने ब्रेक घेतो, पण ती गरज नाही पडली, कारण की क्लायमेटच इतकं सुंदर होतं. आणि ज्यांना कोणाला माहिती आहे तर ओल्ड पुणे मुंबई हायवे जो आहे अप्रतिम आहे, तो मजा येते गाडी चालवायला. सो आत्ता मी 1-2 मिनटं थांबलो आहे, जरा पाय मोकळे करतो. आणि जस्ट हा रोड बघा. आत्ता प्लॅन असा आहे की आत्ता थोड्या वेळाने परत एक थोडासा ब्रेक घेऊ. कळवा वगैरे क्रॉस केलं की अजून अराऊंड 1 तासभर लागेल मला तिथे पोचायला, कारण की मुंबईचे रस्ते म्हणजे भयंकर आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या आणि इंडियन रोड्स म्हणजे भयंकर असतात. म्हणजे मी काही तक्रार करत नाही आहे, काही सुंदरच आहेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम असा येतो की हे ट्रक ड्रायव्हर्स
इंडिकेटर नाही, टेल लाईट्स नाही, रिफ्लेक्टर्स नाही, काही नाही, डिरेक्टली लेन चेंज करत असतात. सो एनिवे सावकाश जाणं महत्त्वाचं आहे आणि सेफली तिथे पोचणं महत्त्वाचं आहे. सो चला मी परत एकदा रोडवर भेटतो तुम्हाला. फुटेजेस मी जरा कट शॉर्ट करतो आहे कारण की बरेच व्लॉग्समध्ये मी बघितलं यूट्यूबवर की तासन तास आपले रोडचेच व्हिडिओज असतात. सो तसं मला करायचं नाही. हा भलेही माझा पहिला व्लॉग असेल तर मी प्रयत्न करतो आहे की रोडचे जे फुटेज आहे कमीत कमी असो आणि आपल्या गप्पा जास्ती रंगल्या पाहिजेत. काय ठीक आहे, चला मग मी आता परत निघतो. पाय मोकळे करून झाले, आता जरा पुढे जाऊन थांबूया आपण. आता जस्ट मी कळवा पास केलं आहे, घोडबंदर रोडला आहे आणि तुफान पाऊस चालू आहे इकडे, काही दिसतच नव्हतं समोरचं. तर आता जर आपण ब्रेक घेतला या घोडबंदर रोडला, तुम्ही बघू शकता की काय चाललं आहे आजूबाजूला. तुफान पाऊस चालू आहे इकडे, माझ्याकडे ब्रेक घेण्याशिवाय काही पर्यायच राहिला नव्हता. सो मे बी आता मी थोडं व्लॉगिंग बंद करीन कारण की डिस्ट्रॅक्शन खूप होतं आहे. तुम्ही जर कधी मुंबईवरनं गुजरातला जात असाल तर हे आगुरा नावाचं एक आहे. चिकन किमा, मटन किमा कमालीचा होता. कमाल म्हणजे जबराट. फायनली ऊन पडलंय. आता इतक्या वेळाने आता ब्रेक म्हणून थांबलो आहे. अराऊंड आता गुगलवर मला 3.5 तास दाखवतो आहे. अजून 185 किलोमीटर आहे अजून. सो ओव्हरऑल आपला ॲव्हरेज स्पीड 100 ते 120 आहे. सकाळी ऑलमोस्ट लाईक घोडबंदरपासनं दमनपर्यंत प्रचंड पाऊस होता. टोटल भिजून गेलो होतो. राईड कुठली असो सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे हायड्रेटेड राहणं, भरपूर पाणी प्या, कारण की बॉडी जशी जशी डिहायड्रेट होते तसं असं तुम्हाला राईड करायला म्हणजे थकवा जाणवायला लागतो. आय विल सजेस्ट वन थिंग, ऑलवेज कॅरी सम प्रोटीन बार्स विथ यू. परत पाऊस चालू झाला आहे आणि मी लिटरली आता पावसाला कंटाळलो आहे कारण की ऊन येतं आहे. इतका मस्त ऊन होतं पण त्यानंतर आता परत पाऊस चालू झाल्यामुळे मला परत एक छोटा ब्रेक घ्यायची गरज पडणार आहे. सो अजूनही तो मला अराऊंड 2.5-3 तास दाखवतो आहे. आता या पावसाचे जर सेम सिच्युएशन असेल तर आपण कितपत ते टार्गेट अचीव करू शकणार आहे काही गॅरंटी नाही वाटत आहे. सो आपण अंकलेश्वर क्रॉस केलं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जायला हा लक्षात ठेवा, हा जो आहे नर्मदा ब्रिज टोल सेक्शन तो आपल्याला क्रॉस नाही करायचा, त्याच्या अलीकडेच आपल्याला खालून राईट मारायचा. आता अराऊंड एक अंकलेश्वरवरनं अराऊंड 30 किलोमीटर आलो आहे आपण पुढे. आता बघू इथून रस्ता कसा. आत्तापर्यंत तरी पाऊस नव्हता या मधल्या पॅचमध्ये. अजून 73 किलोमीटर दाखवतो आहे. बघू आता पुढचा प्रवास कसा वाजतो आपला. बहुतेक रस्ता चांगला असावा शेवटपर्यंत, नरेंद्र मोदीजींची कृपा.
सॉलिड दमायला झालं आहे. हायवेपासून एक्झिट घेतल्यानंतर अराऊंड आता 30 किलोमीटर झाले. थर्ड क्लास रस्ता आहे. काही काही असे जे पॅचेस आहेत ते चांगले आहेत, पण ते अख्ख्या रस्त्याच्या तुलनेत फक्त 30% म्हणेन मी, बट 70% एकदम टुकार रस्ता आहे. सो मला नक्की सांगा की अजून कुठला रस्ता आहे का स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे जायला. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. फायनली आपण पोचलो आहे. इथे युनिटी टेंट रिसॉर्ट असं एक मी बुक केलं होतं. सो ॲक्च्युली चांगली टेंट, काही वाद नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त आता मी दाखवणार नाही कारण की आत्ता जस्ट सगळा मी पसारा सगळा तसा आहे तसाच ठेवला आहे. मस्त आता फ्रेश झालो. आता ऑर्डर केलं आहे, मस्त जेवून घेतो आणि मस्त एक पडी टाकणार आहे. त्यांची जी कॅम्पिंग साईट आहे ती पण आपण जरा एक्सप्लोअर करू आणि बघू इथे काय काय आहे. मी नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आत्तापर्यंत जे काही झालं ते आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलेलं असेलच. नसेल आवडलं असेल जे काही असेल प्लीज कमेंट्समध्ये मला सांगा की अजून तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा मी कुठे चुकलो किंवा काय अजून मी इम्प्रूव्ह करू शकतो ते नक्कीच मला सांगा. आणि त्याच्यावर आपण नक्कीच एक काही ना काहीतरी त्याच्यावर आपण प्रगती करूच डे बाय डे. चला आता मी जेवून घेतो आणि एक मस्त पडी टाकतो. संध्याकाळी भेटूया. सो जागा चांगली आहे. युनिटी टेंट रिसॉर्ट असं नाव आहे याचं. डिसेंट आहे जागा, शांत आहे बेसिकली. कुठलाही रहदारीचा आवाज नाही, काही नाही. आत्ता तरी तसं क्लायमेट ह्युमिड आहे इथे. ही माझी टेंट आहे. ॲक्च्युली मला पण एक अशी आराम खुर्ची हवी होती पण त्यांच्याकडे शॉर्टेज आहे. आता जेवण 8:30ला चालू होणार आहे. 8:30 ते 10 अशी एक वेळ यांची. बहुतेक बफे का आला कार्टे काय आयडिया नाही ब्रो, पण जे काय मी रिव्ह्यूज वाचले होते आधी ऑनलाईन म्हणा चांगलेत. आणि आत्ता कसं आहे जेव्हा तुम्ही बाहेर असता सो मी सजेस्ट करेन की जास्ती खायचं पण नाही. बेसिकली रोटी, डाळ, सॅलड एवढंच खायचं. दुधाचे पदार्थ शक्यतो टाळायचे कारण की काय कधी पोट बिघडेल काय होईल आयडिया नाही. सो इथे जर बघाल तर हे लोक कॅम्पफायरचं काही प्लॅनिंग चाललं आहे. मे बी सगळ्यांसाठीच का कुठल्या फॅमिलीसाठी स्पेशली त्यांनी रिक्वेस्ट केली आहे, नो आयडिया. सो आत्ता वाजलेत 7:15. मी दुपारी सँडविच खाल्ल्यामुळे आता एवढं तरी काही खरं तर भूक नाही मला. तरी एकदा बघू 8:30ला एकदा मी चेकआउट करीन. सो ही माझी रूम आहे. ॲक्च्युली मी सिंगल ऑक्युपन्सी सांगूनसुद्धा त्यांनी डबल बेड्स दिलेत. मे बी यांच्याकडे डबल बेड्सच आहेत. सो आता ही हालत बघा खोलीची. जे सकाळी मी बेकार कुत्र्यासारखा पावसात भिजलो आहे हे सगळे लिटरली वाळत घातलेत मी, कारण की आता बाहेर काय दोरी किंवा काही नाही आहे वाळत घालायला. ओव्हरऑल डिसेंट रूम. हे सगळं माझं सामान आणलेलं, 2 सॅडल बॅग्स, यात स्पेअर पार्ट्स आहेत, यात लॅपटॉप होता, टँक बॅग, शूज, इवन शूजचे सोल पण सगळे भिजले होते. ते आत्ता असेच मी AC खाली ठेवलेत वाळत घालायला. आणि आयडिया मला ॲक्च्युली कळलं नाही आहे की लाईक एवढ्याशा रूमसाठी स्प्लिट ACची काय गरज होती. इथे ॲक्च्युली वॉशरूम आहे. सो मला नाही वाटत ते की ते दाखवावं कारण की ते खूप एम्बॅरेसिंग होईल.
सो या दॅट्स प्रिटी मच इट. सो दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स लाईक स्टेईंग इन अ टेंट. आणि शांत आहे इथे ओव्हरऑल, की रहदारीचा काही आवाज नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असं असतं की कॅम्पसाईट म्हणलं किंवा हॉटेल म्हणलं की चिल्ली पिल्ली असतात, मुलं आरडाओरडा करत असतात, रात्रभर त्यांच्या अंताक्षरीचे कार्यक्रम चालतात फॅमिलीजचे, जे इथे सध्या तरी नाही. मे बी आत्ता फॅमिलीज बाहेर गेल्यात सगळ्या साईट सीइंगला. सो रात्री 2:30 ते संध्याकाळी 4पर्यंत आपण राईड केली आहे. त्यानंतर व्हॉट आय एक्सपेक्ट द लिस्ट इज की शांतता असावी आणि छान झोप लागावी. आणि झोप लागण्यासाठी मला अजून एक लाईक प्री रिक्विजिट असतं की जेवण चांगलं पाहिजे इथलं. आय जस्ट होप की इथलं जेवण चांगलं असेल. सो बेकार पोट भरलं आहे. मस्त होतं जेवण. शेवभाजी होती, भजी होती, जिलब्या होत्या, थेपले होते, पोळी होती, भाकरी होती, डाळ खिचडी होती आणि नॉर्मल कढी पण होती. सो अप्रतिम जेवण झालं आणि मला मस्त आता झोप लागणार आहे. सो उद्याचा प्लॅन असा आहे की उद्या सकाळी 8 वाजता आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आहे. इथून हार्डली 10 मिनटावर येते. आपण अराऊंड तरी 7 वाजता निघू, कारण की तिकीट चेकिंग असणार आहे, गाडी पार्क करावी लागते, या सगळ्या ज्या गोष्टी त्याला मे बी अर्धा तास जाईल. सो आपण ट्राय करू की तिकडे आपण 7:30लाच पोचूया सकाळी. ओके. सो जे आपण सकाळी निघायच्या आधी डिस्कस करत होतो की GT कशी आहे ओव्हरऑल. सो मला अमेझिंग अनुभव आला त्या गाडीचा. मला एकदाही असं जाणवलं नाही की माझी पाठ दुखती आहे, पाठ आखडली आहे, हात दुखतो आहे, खांदे दुखतं, असं मला काही वाटलं नाही. GT जी आहे ती खरंच सांगायचं तर ग्रँड टुरर आहे. माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आता ती मी घेतली होती डिसेंबर 2020मध्ये, पण आजपर्यंत एकदाही मला असा काही कुठला त्रास झाला नाही त्यांनी. आणि आय विल डेफिनेटली लुक फॉरवर्ड की पुढच्या राईड्सला पण मी GTच घेऊन जाईन. सो एक काम करूया, आता आपण लाईक व्लॉगिंग थांबवूया, मस्त झोप काढतो मी. उद्या सकाळी आपण भेटू. ओके, गुड नाईट गाईज.